ईश्वरी, तुझं खूप अभिनंदन. तुला 653 मार्क्स मिळाले. एम्स नागपूर तुला मिळेल. असं काय वाटते आपल्या क्लासेसबद्दल किंवा तुझं 2 वर्षाचा करिक्युलम कसा होता जरा सांग. मला तर वानखडे मॅडम्स अकॅडमीचे सर्व क्लासेस छान आहे. फिजिक्सचे वानखडे मॅडम फिजिक्सचं सर्व काही करून घेते. त्यांचे नोट्स खूप चांगले आहे. त्यांचे क्वेश्चन्स जे क्वेश्चन्स ते प्रॅक्टिस करवतात त्यांची लेवल पण खूप छान आहे आणि अदर असाइनमेंट्स पण ते देतात. त्यांनी माझी सर्वपणे प्रॅक्टिस होऊन गेली फिजिक्सच्या क्वेश्चन्सची. साठी गुप्ता सर होते आणि झुलॉजीसाठी कार मॅडम होते. मॅडमचे नोट्स एकदम कन्साईज राहत होते आणि जे प्रिवियस इयरमध्ये क्वेश्चन्स वगैरे विचारले जात होते ना ते कार मैडम सांगत होते कि ये भी क्वेश्चंस ऐसे पूछे गए थे, इसको ध्यान रखना. बॉटनीचे सर पण समजा गुप्ता सर ते असे क्लासमध्ये असे रिपिटेशन करत होते म्हणजे जे स्टुडंट्सच्या दिमागामध्ये ते फिट होऊन जात होतं. म्हणजे जनरली त्या पिरियडचा त्याच पिरियडमध्ये आपला अभ्यास होऊन जात होता. बाय शशीधर सर होते. ते क्लासमध्ये कन्सेप्ट्स वगैरे ते सांगतच होते आणि त्यांचे क्वेश्चन्स खूप चांगल्या लेवलचे राहत होते. ऑर्गॅनिकसाठी गुप्ता सर होते. अजून प्रॅक्टिस वगैरे करून घेत होते. त्याच्या एकंदरीत मग टेस्ट सिरीज ज्या आपण घेतो किंवा चॅप्टर वाईज आहे, ग्रुप टेस्ट आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? प्रत्येक क्वेश्चन्स येत होते. सर्व टाईपचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस होऊन जात होते आणि फिजिक्सचे संडे टू संडे टेस्ट राहत होते म्हणजे त्याची भरपूर 2 इयर्समध्ये भरपूर प्रॅक्टिस होऊन गेली आहे आणि केमिस्ट्रीचं पण खूप प्रॅक्टिस झाली आहे. अच्छा. आणि जे समजा बायोची पण म्हणजे त्यामुळेच तू जी पहिली नीट झाली त्याच्यामध्ये तू 710 आउट ऑफ 720 स्कोअर करू शकली होती है ना. आता हे 710 तुझे मार्क्स होते. त्यानंतर तू रिलॅक्स झाली, नंतर बाहेर फिरायला गेली आणि अचानकच 10-12 दिवसानंतर ही अनाऊन्समेंट, त्याच्यानंतरचा जो डिस्टर्बन्स झाला त्याच्यामुळं ॲक्च्युली तुझे मार्क्स कमी झाले. हो सर. वानखडे मॅडम्स अकॅडमीने रिनीट नंतर जी लगेच टेस्ट सिरीज चालू केली त्याने पण फायदा झाला आहे माझा. कारण खूप डिस्टर्ब झालं होतं, पूर्ण समजा विसरल्यासारखं झालं होतं. बरोबर. पण ते लगेच टेस्ट सिरीज वगैरे चालू झाली म्हणून त्याचा भरपूर फायदा झाला. राईट. त्याच्या मागचा उद्देश असा होता की मुलांनी जबरदस्तीने बळजबरीने का होईना पण तिथे येऊन बसून आपलं सुरू करून द्यावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. 2 वर्ष चांगले गेले. तू पूर्ण 3ही सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास केला. तर तू घरी किती वेळ दिला तेवढं सांग. मी कोचिंग व्यतिरिक्त घरी समजा 5.5 आवर्स डेली करत होती. राईट. तर त्याच्यामध्ये रोजचं रोज आणि रिव्हिजन असं? हो. मेनली तर मी क्वेश्चन्स प्रॅक्टिस करत होती फिजिक्सचे, अजून केमिस्ट्रीचे आणि बायोची NCERT वाचत होते. आणि मग जेव्हा टेस्ट वगैरे येत होते तेव्हा MTची फिंगरप्रिंट्समधनं मी क्वेश्चन प्रॅक्टिस करत होते बायोसाठी. हां. तर हा एवढा वेळ सफिशियंट आहे ना आपला इतका स्कोअर करायसाठी जर आपण सिरियसली अभ्यास केला तर? माझ्या मते तर ठीक आहे, कारण मी तेवढंच दिलं होतं, माझे समजा मार्क्स आले. आपण ते मोबाईल वगैरे याच्यात प्रॅक्टिस करावी का किंवा का त्याच्यात तुझं काय विचार आहे? तू काय सांगशील स्टुडंट्सला? जर तुमच्याकडे वेळ असेल तर अजून समजा क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले तर चांगलंच आहे. पण ते नाही केले समजा आपल्या कोचिंगमधनंच केले ते पण सफिशियंट आहे. तेही सफिशियंट आहे ना. म्हणजे अर्थात कोचिंगचे क्वेश्चन्स पूर्ण केल्यानंतरच मग मोबाईलवरून क्वेश्चन घेऊन करू शकू आपण किंवा करायला हरकत नाही. पण फक्तच एखादा क्वेश्चन येत नाही म्हणून बसले मोबाईल पाहत, हे कितपत बरोबर आहे? ते अजिबात बरोबर नाही. ते अजिबात बरोबर. म्हणजे तू हे रिकमेंड करशील की मग मोबाईलचा वापर करू नये, है ना. खूप खूप अभिनंदन तुझं. तुझ्या पॅरेंट्सचं पण अभिनंदन. आम्हालाही खूप छान वाटलं. पण एक दुःख जरूर मनात आहे की 710चे 653 झाले. ठीक आहे. एनिवे पुनश्च तुझं एकदा अभिनंदन.